राहिलाय म्हणजे काय त्याच्यात काही नाही स्थानिकमध्ये. तर त्या क्षेत्रानुसार जिथं आपल्याला दुखणं आहे, त्या त्या ठिकाणी म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणी दुखतंय तर त्या ठिकाणी मालिश करायची. कमरेच्या ठिकाणी दुखतंय तर त्या ठिकाणी करायची. असं स्थानिक याला म्हणायचं. जिथं विकृती आहे त्या ठिकाणी केली जाणारं म्हणजे त्या विकारानुसार. आणि सर्वदेहिक म्हणजे पूर्ण शरीराला, असा एक प्रकार. त्याच्यामध्ये थोडं विस्तारित होतो प्रकार सर्वदेहिकमध्ये. स्थानिकमध्ये मात्र त्या शरीराच्या रचनेनुसार, अंगानुसार आपल्याला करायचं. तर त्याच्यामध्ये आपण फायदे काय तर असा भाग बघत होतो. मालिशचे फायदे. बरोबर आहे का? आणि फायद्यामध्ये आपण स्किन, त्वचेसाठी होणारे फायदे हा भागात बघत होतो. त्याच्यामध्ये आपण त्वचेची थोडी रचना बघितली कशी आहे आणि त्वचेमध्ये काय-काय होते, घटक काय-काय होते, बरोबर आहे. तर या सर्वांनाच फायदा त्या ठिकाणी होणार होता. जे त्वचे डायरेक्टली जो परिणाम आहे फर्स्ट फर्स्ट परिणाम जो आहे तो कोणावरती होणार आहे? त्वचेवरती होणार आहे. मग त्वचेमध्ये धमन्या होत्या, शिरा होत्या, आपलं नर्व्हस होत्या, चेता होत्या, असा सगळाच भाग त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे. त्यासोबत जर समजा काही जे त्वचेचे विकार असतात, त्याच्यामध्ये मात्र मालिश आपल्याला ती पसरणारे जे विकार आहेत करायचे नाही. तर त्याच्यात काय करायचं, जितका भाग इन्फेक्टेड आहे, म्हणजे आता समजा, तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट अशा प्रकारची तेल सांगितलेली आहेत. जसं की कडुलिंबाचं तेल, आलं लक्षात? किंवा म्हणजे समजा कुठेतरी दुःख झाले, दुःख आपल्याला घाव झालाय, तर अशा ठिकाणी कडुलिंबाचं जे तेल आहे, विशेष लिंबोळी तेल असं मिळतं बघा. आणि हे काय आहे, तर अँटी फंगल वगैरे अशी याची प्रॉपर्टी असते. म्हणजे जंतू विरोधी, जंतूंना वाढण्यासाठी विरोध करणारा असं हे तेल आहे. त्या ठिकाणी मग आपण ते स्थानिक जिथे-जिथे हे आहे विकृती, त्या ठिकाणी फक्त थोडंसं लावून तिथं सोडू शकतो, असं आहे. परंतु तिथं मालिश करू नये. फक्त ते लावून सोडायचं त्या ठिकाणी अशा प्रकारे. तर त्याच्यापुढे आपल्याला आज बघायचं होतं, की मालिशचा स्नायू संस्थेवर होणारा परिणाम काय होतोय बघायचा होता. तर आपण स्नायू संस्थाविषयी थोडीशी माहिती आपण सर्वदेहिक मालिशमध्ये बघितली आहे. म्हणजे स्नायूची रचना कशी होते, कुठले-कुठले स्नायू कसे होते, बरोबर आहे. पायात किती किती होते, कसे होते, हातात कसे होते, छातीवरती कसे होते, मांडीवरती कसे होते, हा सगळा थोडासा भाग आपण बघितलाय तिथं. तर आता नेमकं मग त्या स्नायू संस्थेवरती काय परिणाम होणार आहे? ते थोडंसं आपण बघूया. तर स्नायू संस्थेलाच आपल्याला इंग्रजीमध्ये मसल सिस्टम असं म्हणायचं आहे. मग त्याच्यामध्ये विशेष काय उपयोग आहे बघा, तर मासपेशींचा जो घट्टपणा आहे, त्याला टाईटनेस असं आपण म्हणूया किंवा कडकपणा आहे, स्टिफनेस आणि स्नायूंना आलेल्या आकुंचनाचा झटका किंवा आखडी. म्हणजे हा जो प्रकार आहे तो अचानक येतो. म्हणजे सहजच आपण टॉवेलने डोकं पुसतोय आणि पुसता-पुसताच काही असं विशिष्ट असं घडलं नाही. परंतु अचानकच मान आखडली किंवा कधी-कधी असं होतं, की सहजच आपण काहीतरी घागर वगैरे उचलायला जातो किंवा टोपलं वगैरे उचलायला जातो आणि अचानक पटकन तिथं आखडून बसतं. लचकतं कमरेमध्ये आणि भयानक वेदना व्हायला लागतात. साधं हालता सुद्धा आपल्याला येत नाही. नुसता हालायला गेलं तरी त्रास व्हायला लागतो. मानेमध्ये पण तसाच त्रास व्हायला लागतो. म्हणजे हे अचानक येणारे जे आहेत झटके असं आपण त्याला स्नायूंच्या अंकुंचनाचे झटके. आता हा जो प्रकार आहे बघा, समजा आपण काहीतरी उचलायला गेलोय किंवा पोतं वगैरे उचलायला गेलोय आणि अचानक पटकन आपल्या कमरेमध्ये लचकलं. तर हे असं का होत असतं? का होत असेल बरं सांगा बरं? काय वाटतं असं का होत असेल? लचकण्याचा जो प्रकार आहे, का होत असेल असं? चुकीच्या पद्धतीने स्नायू ताणले जात असतील. बरोबर आहे. आणखीन काय सांगता येईल? चुकीच्या पद्धतीने एक किंवा स्नायूंच्या मर्यादेपेक्षा जास्त 2
2 कारणं सांगितली. आणि आणखीन एक म्हणजे असं आहे, की स्नायूंची रचना, काही स्नायू वर होते, काही स्नायूची रचना मध्ये आतल्या बाजूने होती, बरोबर आहे. काही स्नायू हाडाला चिटकून होते आणि त्याच्याही मध्ये मग आता मेरुदंड आहे. त्या मेरुदंडामध्ये गाद्या आहेत, छोट्या-छोट्या गाद्या आहेत मेरुदंडामध्ये. तर तिथं मांसपेशींचा आणखीन एक उद्देश असा होतो, की अचानक लचकण्याचा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये असं होतं, की शरीराच्या त्या भागाला अतिरिक्त त्रास पोहोचू नये किंवा शरीराच्या तिथल्या भागाला अतिरिक्त इजा पोहोचू नये, याच्यासाठी ते बाहेरचे जे स्नायू असतात, ते पटकन आखडून घेतले जातात. असं एक त्याच्या मागचं सायंटिफिक कारण आहे. आता आपण कशाचं उदाहरण दिलं, समजा पोतं उचलतोय आपण आणि पटकन आपल्या कमरेमध्ये लचकलं. म्हणजे काय झाल्या, ह्या स्नायू ढिल्याच होत्या, चांगल्या होत्या, लवचिक होत्या तुमच्या स्नायू. परंतु अचानक त्या काय झाल्या, कडक झाल्या, स्टिफ झाल्या. असं का झाल्या? तर तो पोतं उचलल्यामुळे होणारी जी इजा आहे, ती आतपर्यंत जास्त जाऊ नये. आतल्या भागाला जास्त जाऊ नये. त्याच्यामुळे ह्या वरचे जे स्नायू ते आखडतात. असाही त्याच्या मागचं एक कारण आहे. बरोबर आहे. आता ही झालं तिसरं कारण. मग याच्यामध्ये पहा, अतिरिक्त स्नायूंच्या ताकदीपेक्षा आपण काम करतोय, ते एक कारण झालं आणि मॅडमने म्हटलेलं आत्याचं ते एक कारण झालं. अशी विविध कारणं सांगू शकतो. परंतु हे अचानक आलेले स्नायूंचे जे झटके आहेत. आता समजा कंबर लचकली तर आपण सहजच तेल वगैरे लावतो. तेलाची मालिश त्या ठिकाणी करतो. बरोबर आहे. शेक देतो असा भाग त्याच्यामध्ये घडतो. हा झाला प्रकार वेगळा थोडासा. आणि टाईटनेस किंवा स्टिफनेस असा जो प्रकार आहे, कडकपणा, घट्टपणा, हा जो काय प्रकार आहे मग, तो अचानक आलेला होता. हा आहे तो स्नायूच्या न वापरामुळं आलेला आहे. स्नायूंचा वापर कमी. आलं लक्षात? म्हणजे असं कशामध्ये घडेल मग? जसं की समजा बैठे काम करणारे लोक आहेत, कर्मचारी वगैरे वर्ग आहे. सतत तासनतास खुर्चीवरती बसून असतात. आणि स्नायूंचं एक वैशिष्ट्य असं आहे, की स्नायू जितके हालचालीमध्ये राहतील, तितके ते निरोगी राहतात. तितके ते लवचिक राहतात, निरोगी राहतात, सबळ राहतात. त्यांची ताकद जी आहे ती टिकून राहते. जर समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला 3 महिने नुसतं बेडवर झोपवलंच. तो उठला नाही, चलला नाही, फिरला नाही. तर असं जर झालं समजा, आपण तशी कल्पना केली, तर काय होऊ शकतं, की स्नायू त्यांची हालचाल करायची विसरून जातात किंवा स्नायूंची ताकद विसरून जातात. आलं का लक्षात? स्नायूचं जे बळ आहे, ते कमी होतं. ॲज इट इज राहत नाही. मग पुन्हा ते गेलेलं बळ मिळवण्यासाठी मग वेगवेगळे सूक्ष्म व्यायाम म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, अशा गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश असा आहे, की स्नायूच्या न वापरामुळं सुद्धा काय होतं, स्नायू कडक होतात, घट्ट होतात, दुखायला लागतात. तर मग त्याच्यामध्ये उदाहरणं आपण वेगळी दिली. बरोबर आहे. मग अशा लोकांसाठी सुद्धा मालिश जी आहे ती उपयोगी आहे. आता स्नायूवरती मालिशचा होणारा परिणाम कसा आहे, तर जसं सूक्ष्म व्यायामामध्ये स्नायूंवरती परिणाम होतो. कशाचा? सूक्ष्म व्यायामांचा. म्हणजे स्नायू ताणले जातात. सूक्ष्म व्यायामामध्ये काय होतं? स्नायू ताणले जातात, सोडले जातात, ताणले जातात, सोडले जातात किंवा वेगवेगळी आसनं ज्यावेळी करतो आपण. आपण प्रॅक्टिकल पाहताना फिजिओलॉजी, एनाटॉमी आपण पाहत होतो बघा प्रत्येक आसनामध्ये. हा स्नायू ताणला जातो, इथले स्नायू ताणले जातात. तर म्हणजे ते एक छान असं हे आहे, स्नायूंसाठी चांगला एक व्यायाम आहे, कसरत आहे. तसंच ज्याप्रमाणे सूक्ष्म व्यायामांचा प्रभाव स्नायूवरती होत असतो, अगदी तसंच मालिशचा परिणाम जो आहे, तो सुद्धा या स्नायूवरती तशाच प्रकारे होत असतो. जसं सूक्ष्म व्यायामामध्ये स्नायू खेचले जातात, सोडले जातात. तसाच प्रकार या स्नायूवरती ह्या मालिशमध्ये सुद्धा होतो. परंतु दोन्हीमध्ये फरक काय आहे माहीत आहे का तुम्हाला? काय फरक आहे? दोन्हीमध्ये फरक काय आहे? सूक्ष्म व्यायाम आणि याच्यामध्ये मालिशमध्ये.
आता बघा. जॉईंट. आता बघा, आपण हा प्रकार करतोय बघा. आता हे असं आपण करतो. हा सूक्ष्म व्यायाम आहे. बरोबर आहे? हं. मग हे जे स्नायू आहेत खालचे, ते काय होत आहेत? अंकुंचन होत आहेत, प्रसरण म्हणजे बरोबर आहे. ही अशी क्रिया त्याच्यावरती घडते. त्याच्यामुळं हे स्नायू काय होतील? लवचिक राहतील. स्टिफ राहणार नाहीत. आणि मग मालिशमध्ये पण काय होतंय, काय घडतंय? तर डायरेक्टली हे स्नायू तिथं हे करत नाहीत. आलं लक्षात? मालिशमध्ये काय करतात? दुसरे स्नायू अतिरिक्त दाब त्याच्यावरती देत आहेत. हे असं सोडायचं बघा. आलं का लक्षात? कोणावरती परिणाम होतोय? त्या स्नायूवरती होतोय का? वाटतंय का तुम्हाला होतोय म्हणून? नाही, होतोय. पण इतर पण ह्यांना त्याची हे होणार ना सर. काय? म्हणजे पूर्ण हाताचा मसाज हं. आणि अ, आपण स्वतःहून करणं ह्याच्यामध्ये फरक आहे ना. हां, कारण मग तो मसाज करताना प्रेशर कमी जास्त होणार झालं. हां, हां. मग ते प्रत्येकाच्या वेट नुसार किती सोचते ह्याच्यावर पण डिपेंड आहेत ना. ते आहे. बरोबर आहे. ते पण आहे. पण मला फरक तोच सांगायचा होता दोन्हीमधला. सूक्ष्म व्यायामामधला आणि मालिशमधला. आलं का लक्षात? दोन्हीमध्ये स्नायूवरती परिणाम होतोय. परंतु हा जो आहे तो थोडासा नैसर्गिक वाटतोय. आलं लक्षात? थोडासा नैसर्गिक वाटतोय. आणि हा जो प्रकार आहे मसाज हा मसाज मध्ये माझं मत आहे किंवा हे जॉईंट्सला जी आतला जी मसाज आहे तो होणार नाही. हे वरवरचा तो स्नायूसाठी मसाज होईल असं माझं मत आहे. वर होणार आहे म्हणजे आतला होणार नाही म्हणजे कशाचा होणार नाही? आतील स्नायू हो. समजा आता आता मनगट मध्ये आहे, समजा आता इकडे हे लक्ष जॉईंट द्या बरं. किंवा हे जॉईंट्स आहेत. खोलपर्यंत जाणार नाही असं म्हणतायत ते बहुतेक. हम्म. मुळापर्यंत नाही जाणार नाही. नाही नाही नाही, खोलपर्यंत नाही. आता समजा आता ही मनगटासाठी सूक्ष्म हालचाल होती समजा, ते आतले हां. रिस्ट जॉईंट्स आहेत तिथं हालचाल होत नाही ना मसाज मध्ये. हां, म्हणजे आता ते कशामध्ये गेलं बघा, तो जो भाग आहे तो अस्थी संस्थेमध्ये जातो. हम्म. आपण आता सध्या स्नायू संस्था बघतोय. स्नायू संस्था. तो आता हाडांच्या मधला जो भाग आहे, तो डायरेक्ट आता हा ह्याच्यामध्ये येतो. सूक्ष्म व्यायामामध्ये येतो. परंतु आपण वरून लावलेलं तेल मध्ये जातं का? मध्ये शिरतं का? चरबी असते एक ते एक्स्ट्रा त्याच्यावरती क्रिया होत असेल. कशावरती? एक्स्ट्रा जे मांस आहे हं, चरबीचा हं, भाग. हं. बरं ठीक आहे. सगळ्यांचं एकत्रीकरण करूया आपण. तर विषय असा होता, स्नायूचा भाग बघत होतो आपण. आतले स्नायू असं कोणी म्हणलं, कोणीतरी म्हटलं. परंतु आता हे मधलं जे हाड आहे, त्याला सलग चिटकूनच हे स्नायू आहेत 2. त्याच्या आत परत स्नायू नाहीत. आतले स्नायू असा जो भाग येणार आहे, तो कुठे येणार आहे? पोटाच्या ठिकाणी थोडासा येणार आहे. किंवा छातीच्या मधला भाग किंवा पोटाच्या मधला भाग. आणि परंतु वरवरचा जो भाग आहे, तो मात्र मालिशच्या ह्याच्यामध्ये येतो. आलं लक्षात. आता आपण भुजंगासन करतो. भुजंगासन करतो. त्याच्यामध्ये मग पोटाच्या आतले स्नायू पण ताणले जातात, मधले. आणि पोटाच्या बाहेरचे एक्स्टर्नल जे आहेत, जे पोटाची जी भिंत आहे, ती पण ताणली जाते आणि पोटाच्या आतील स्नायू पण ताणले जातात. बरोबर आहे. लहान आतड्यावरती सुद्धा परिणाम होतो, मोठ्या आतड्यावरती परिणाम होतो. तुमचा डायफ्राम असेल, त्याच्यावरती परिणाम होतो. तो भाग थोडासा वेगळा आहे. परंतु मालिशमध्ये मात्र वरचे जे स्नायू आहेत, त्यांना थोडंसं जास्त टार्गेट होतं ते. जास्त टार्गेट होतं त्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे बघूया आणखीन. हं. आता सांगण्यामागचा मूळ जो उद्देश आहे तो म्हणजे काय? तर कमी वापरामुळे, स्नायूंच्या कमी वापरामुळे आलेला जो हे आहे, स्टिफनेस आहे स्नायूंचा, तो आपल्याला मालिशने दूर करता येतो. आणि अचानक आलेला स्टिफनेस जो आहे, तो पण आपल्याला मालिशने दूर करता येतो. असं म्हणजे स्नायू संस्थेवरती होणारा तसा एक तो परिणाम आहे असं आपण तिथं
सांगू शकतो. आणि स्पाझम जो तो प्रकार आहे तसाच आहे, तो पण तसाच आहे. आलं लक्षात? आखडून बसणे स्नायू. आता बघा आणखीन एक विशेष असा आहे याच्यामध्ये, की आता गुडघा आहे आपला किंवा कोपर आहे. तर ते कोपऱ्याची प्रॉपर मूव्हमेंट होण्यासाठी किंवा गुडघ्याची प्रॉपर मूव्हमेंट होण्यासाठी किंवा शरीरातील जे इतर सांधे आहेत, त्या सांध्यांची प्रॉपर मूव्हमेंट होण्यासाठी त्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत, ते सुद्धा त्यांचे जे स्नायू आहेत, ते त्यांनी प्रॉपर असं काम केलं पाहिजे त्या स्नायूंनी किंवा ते स्नायू लवचिक असले पाहिजेत. आलं का लक्षात मी काय म्हणतो बघा. आता समजा हा गुडघा आहे माझा, कोपर आहे पण गुडघा आहे असं समजूया. आणि गुडघ्याच्या ह्या वरचे स्नायू आणि खालचे स्नायू इथं चिटकलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे गुडघ्याची प्रॉपर मूव्हमेंट होण्यासाठी हे स्नायू सुद्धा लवचिक असणं किंवा ह्या स्नायूंनी सुद्धा प्रॉपर काम करणं गरजेचं असतं. मुद्दा लक्षात आला का तुमच्या बघा? आला? म्हणजे सांध्याचं काम व्यवस्थित होण्यासाठी स्नायूंचं पण काम होणं व्यवस्थित गरजेचं आहे. मग त्या स्नायू आता मग वयस्कर लोकांमध्ये काय होतं? आता बघा वयस्कर लोकांना असं अंगठे धरायला लावा बरं. बघा धरता येतील का? त्यांचे जे गुडघे असते ते गुडघेच खाली टेकत नाहीत जमिनीवरती. असे अद्दर राहतात. सहज त्यांना पाय सरळ करून बसायला लावा. बघा, सहज आपल्याला आता समजा पश्चिमोत्तानासन करायचं आहे. त्या क्रियेमध्ये, त्या स्थितीमध्ये फक्त पाय समोर करून वयस्क लोकांना बसवायला लावायचं. बघायचं तर त्यांचे गुडघे असे थोडे अद्दर राहतात. गुडघे खाली टेकत नाही. जे सरावात आहे त्यांचं आहे, पण जे सरावात नाही त्यांचं काय खरं नाही. सरावात असणाऱ्यांचं आहे. मग वैशिष्ट्यच ते आहे ना. योगाचं वैशिष्ट्यच ते आहे. योगामध्ये आपण बरेच वेळेस असं म्हणतो की वृद्धापनाची लक्षणं दूर करणारा आहे असं म्हणतो आपण. बरोबर आहे का? हो बरोबर. लक्षात म्हणजे तेच उदाहरण आहे. काळामध्ये सुद्धा आपण पश्चिमोत्तानासन करत असेल तर पश्चिमोत्तानासन करणं म्हणजे हे तरुणाचं एक लक्षण आहे. बीडला एक MBBS डॉक्टर आहेत, 73 वर्ष वय असेल, ते आजही पश्चिमोत्तानासन आपल्यापेक्षा चांगलं करतात. म्हणजे आणखीन स्नायू त्यांची लवचिक आहेत बघा. लक्षात एक मिनिटापर्यंत होल्डिंग सहज करतात ते. सांगण्यामागचा उद्देश असा होता की वयस्कर लोकांचे खाली टेकत नाहीत म्हणजे का, तर त्यांचे स्नायू कडक झालेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचे सांधे व्यवस्थित काम करत नाहीत, प्रॉपर अशी काम करत नाहीत. लक्षात म्हणजे त्याच्यामध्ये मग सूक्ष्म व्यायाम पण फायदेशीर आहेत आणि तुमची ही मालिश पण त्यांच्यामध्ये फायदेशीर आहे. लक्षात. आता योग प्लस अदर थेरपी असं ऍडिशनल करायचं आहे तुम्हाला. अलग लक्षात. फक्त योगाचा तर वापर त्याच्यामध्ये करायचाच आहे, पण त्याच्यामध्ये आणखीन काय ऍडिशनल करता येईल की जे निसर्ग उपचारानुसार आहे, ऍलोपॅथीनुसार आहे असं नाही, निसर्ग उपचारानुसार आहे. अलग लक्षात. निसर्ग उपचार म्हणजे कमीत कमी साईड इफेक्ट किंवा साईड इफेक्टच नाहीत असं. ऍलोपॅथी पासून का पळायचं आहे लांब? पळायचं काय आहे? तिचा फायदा नाही का? तिचे पण फायदे आहेत भरपूर, पण त्याच्यासोबत एक माग तिच्या राक्षस येतं, त्याचं नाव आहे साईड इफेक्ट. लक्षात. म्हणजे त्या राक्षसापासून दूर राहण्यासाठी आपल्याला इकडे यावं लागतं, निसर्गोपचाराकडे. ठीक आहे, परत पुढे बघूया. आणि आता विशेष बघा आणखीन एक दुसरी जी गोष्ट आहे, तिसरी आता याच्यामध्ये दुखापती कमी होण्याचा वेग वाढवते म्हणतोय. दुखापती कमी होण्याचा वेग वाढवणे म्हणजे काय? तर समजा आताच अचानक लचक भरली आणि आपण तिथंच मालिश करतोय हलक्या हाताने, म्हणजे दुखापत आता ही जी स्टिफनेस आहे ती गोळ्या औषधं करून 8 दिवसामध्ये कमी होणार होती, तर ती कमी होण्याचा वेग वाढवते म्हणजे काय? तर ती 4 दिवसामध्ये कमी होईल.
असं तिथं लक्षात घ्यायचं आपल्याला. सहजच आपण पाय वगैरे पिचकला, मुरगळला, तर आपण तिथं मालिश करतोच आणि ती सुद्धा फायदेशीर आहे का? गोळ्या औषधं पण घेतो आणि मालिश पण करतो. तर पटकन ते दुरुस्त व्हावं याच्यासाठी. ठीक आहे. पुढे आणखीन काय आहे बघा, तर मालिश ही नैसर्गिक मसल रिलॅक्संट सारखं काम करते व स्नायूंना आराम देते. त्यामुळं वेदना कमी व्हायला मदत होते. काल परवाच आपण याच्यावरती चर्चा केलेली आहे. पेन किलर आणि मसल रिलॅक्संट या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. पेन किलर दुखणं कमी करतात आणि मसल रिलॅक्संट काय करतात, की दुखणं का झालंय? तर मसल्स हे झालेत, इंज्युअर्ड झालेत म्हणजे त्यांना इजा पोहोचली आहे. म्हणून त्याच्यामध्ये दुखणं निर्माण झालंय. मग ते कुठल्या का असेनात, पाठीच्या असतील किंवा गुडघ्याच्या असतील, मानेच्या असतील किंवा कुठलेही असतील. त्यांच्यावरती ताण आलाय, अतिरिक्त ताण आलाय. आलं का लक्षात? त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पेन निर्माण होतंय. मग तो जो आलेला ताण कमी करणं म्हणजे मसल रिलॅक्संट त्याच्यामध्ये वापरले जातात आणि मसल्स रिलॅक्स झाले की पेन आपोआप दूर होणार आहे. मसल्स इंज्युअर्ड झाल्या तर पेन तयार होणार आहे. असं आहे. दोन्ही विरोधार्थी. तर मग मग पेन वरती काम करायचं का मसल रिलॅक्स करण्यावरती काम करायचं? सांगा. कुणावरती काम करायचं? मसल रिलॅक्स झाला की पेन कमी होतात ना. हां. एकमेकाच्या अगदी डायरेक्टली प्रोपोर्शनल असं म्हणत नाही आपण. हे वाढलं की ते वाढतं, ते कमी झालं की हे कमी होतं. तसं म्हणजे याच्यावरती जर काम करायचं असेल तर म्हणून ह्याला मालिशला नैसर्गिक मसल रिलॅक्संट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यासोबत स्नायूंची फ्लेक्सिबिलिटी वाढवणार आहे, लवचिकता. स्नायूंची कार्यक्षमता वाढवणार आहे. आलं का लक्षात? कार्यक्षमता म्हणजे काय? बल, स्नायूंचं बल वाढवण्यासाठी सुद्धा ते मदत. जसं की पॅरालिसिस वगैरे असतं बघा, त्याच्यामध्ये सुद्धा मालिशचा उपयोग केला जातो. बरोबर आहे? किंवा एखाद्या अंगामध्ये अशक्तपणा आहे. अशा याच्यामध्ये पण मालिश केली जाते. का? तर तिथले स्नायू जे आहेत ते मजबूत व्हावेत. मजबूत व्हावेत आणि त्यांची जी कार्यक्षमता आहे ती चांगली व्हावी याच्यासाठी तिथं सुद्धा आपल्याला मालिश प्रभावीपणे उपयोगी करता येते. आणखीन एक विशेष उपयोग त्याचा असा आहे, की रक्ताभिसरण सुधारल्याने स्नायूंची ताकद वृद्धिंगत होते. आता म्हटलं मी, की स्नायूंची ताकद वाढते असं म्हटलं. मग आता हे खरं कसं? खरं कसं करून दाखवता येईल? का करून दाखवता येईल? तर त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन काय आहे? तर आता हे हे आहे काय सॉरी रक्ताभिसरण जे आहे, आता जिथं-जिथं आपण मालिश करतोय, तर रक्ताभिसरण याच्यामध्ये पण सांगितलं त्वचा संस्थेमध्ये त्वचेच्या. कारण जिथं आपण मालिश करतोय त्या त्वचेच्या अवतीभोवती रक्ताभिसरण चांगलं होतं. एक गोष्ट लक्षात घ्यायची, रक्ताभिसरण आपण ही गोष्ट याच्यामध्ये पण येते बघा योगामध्ये पण. बरोबर आहे? रक्ताभिसरण सुधारतं, त्या ठिकाणचं रक्ताभिसरण सुधारतं, आरोग्य वाढतं असं आपण वाचलंय, ऐकलंय बरेच ठिकाणी. योगामध्ये पण आणि मालिशमध्ये पण आपण तसे वाक्यरचना शब्द येत आहेत, की रक्ताभिसरण वाढतं आणि तिथले आरोग्य सुधारतं. म्हणजे काय? काय होतं? रक्त म्हणजे आपल्या शरीराचं इंधन आहे. आलं का लक्षात? आणि त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत. म्हणजे शरीराला लागणारे आवश्यक जेवढे काही घटक आहेत, तेवढे त्या सगळे रक्तामध्ये असतात. आलं का लक्षात? म्हणजे जिथं-जिथं थोडक्यात आपण इथं असं उदाहरण देऊ शकतो. म्हणजे जिथं-जिथं रक्तप्रवाह चांगला आहे, सुरळीत आहे, त्या-त्या ठिकाणचं आरोग्य जे आहे ते मग चांगलं राहणार आहे. आलं लक्षात? म्हणजे एखाद्या ठिकाणी खाद्य मिळणं, एखाद्या अवयवाला चांगलं खाद्य मिळणं. खाद्य कशामार्फत मिळतंय? रक्तामार्फत. बरोबर आहे. म्हणजे जिथं-जिथं आपण सूक्ष्म व्यायाम करतोय, ज्या ठिकाणी शरीराची हालचाल होतीये. आता मी बोलतोय, तर माझ्या जिभेची हालचाल होते आहे, माझ्या ओठांची हालचाल होते आहे. तर त्या ठिकाणी रक्ताचा प्रवाह पण जास्त होतोय. आलं का लक्षात? जिथं-जिथं आपण हालचाली होत आहेत, तिथं-तिथं रक्तप्रवाह जास्त होत असतो. तसंच मालिशमध्ये पण तसाच प्रकार आहे. आपण कृत्रिमरित्या वरून
त्या ठिकाणी हे घडवून आणतो, हालचाली घडवून आणतो तिथल्या, आणि तिथं रक्तप्रवाह सुरळीत झाल्यानं मग तिथल्या स्नायू सुद्धा मजबूत होण्यासाठी मदत होते. असा भाग आहे त्याच्यामध्ये. परत मालिशमुळे एंडॉर्फिन्स बाहेर पडतात, जे वेदना आणि स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी उपयोगासाठी येतात. एंडॉर्फिन्स जे आहेत ते शरीरामध्ये रिलीज होतात. जसे की आपल्या तोंडामध्ये लाळ तयार होते तसं. ते पण हार्मोन्स जे आहेत हे तयार होतात आणि ते काय कार्य करतात, तर वेदनांपासून आपल्याला मुक्ती देणारे आहेत. म्हणजेच नॅचरली पेन किलर्स असं आपण त्यांना म्हणूया. आलं का लक्षात? मग ते मालिशद्वारे आपल्याला मिळवता येतील. त्यासोबत पेटके येण्यासारखा प्रकार आहे. अंगग्रह स्नायूंचे आकस्मिक, जोरदार व अनैच्छिक आकुंचन होणे, लचके येणे असे प्रकार आहेत. त्यासोबत स्नायूंच्या अंतर्भागात उत्पन्न झालेले विकृतीजन्य बंध मर्दनाने सैल करता येतात. हातापायांची सूज पुष्कळ वेळा त्यांच्या स्नायूंच्या नैसर्गिक क्रियाशीलता बंद पडल्यामुळे उद्भवते. म्हणजे रक्ताभिसरण व्यवस्थित नसल्यामुळं पण सूज येण्यासारखे प्रकार घडतात. परंतु मालिशमुळं आपण त्या ठिकाणी रक्ताभिसरण चांगलं सुधरवू शकतो आणि सूज कमी होण्यासाठी मदत होते. असा एक भाग आहे. त्यासोबत रक्ताभिसरण व लसिका प्रवाह नीट न झाल्यामुळे सुद्धा सूज येण्यासारखे प्रकार आहेत. असे बरेच फायदे आपण त्याच्यामध्ये स्नायू संस्थेमध्ये सांगू शकतो. त्याच्यामध्ये तुमचा एखादा अनुभव असेल तर सांगू शकता. नसेल तर पुढे जाऊया. मत व्यक्त करायचं कशाबद्दल, तर म्हणजे काय आपण कशाचे विद्यार्थी आहोत आता? ग्रॅज्युएशनचे आहोत का पोस्ट ग्रॅज्युएशनचे आहोत का पहिली दुसरीचे आहोत का 7वी 8वीचे आहोत? असं जे आपण ह्याच्यावरती अभ्यास केलाय बघा. योग आणि शिक्षण असा भाग होता आपल्याला. योगा इन एज्युकेशन. त्याच्यामध्ये एज्युकेशनचे आपण भाग पाहिले होते असे. बरोबर आहे? प्राथमिक, द्वितीय, तृतीय. म्हणजे हा जो आपला टप्पा आहे, तो शिकवणाऱ्याचा आणि शिकून घेणाऱ्याचा नाही. शिकवणाराही मोठा नसतो आणि शिकणारे पण, म्हणजे चर्चात्मक असा भाग आहे हा. नवीन चर्चात्मक. निर्माण होऊ शकते, चर्चेतून आपले नवीन निर्माण होऊ शकते. आपले मत त्या ठिकाणी मांडायचे. आपली मतं मांडायची सर्वांनी. असा आहे हा शिक्षणाचा भाग आपला. तो स्तर आहे सध्या आपला. लास्टचा स्तर या मुद्द्यावर प्राथमिक. कोणाचं काय मत नाही. प्राथमिक स्तरावरती आपण नाही, तर शेवटच्या स्तरावरती आहोत, म्हणजे चर्चात्मक सांगायचं. ठीक आहे. पुढे बघूया. आता मालिशचा ह्याच्यावरती होणारा परिणाम काय आपलं, चेतासंस्थेवरती. चेतासंस्था. तर चेतासंस्थेवरती होणारा परिणाम पाहण्यापूर्वी आपण थोडंसं चेतासंस्था म्हणजे काय थोडंसं बघूया. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. आता बघा, आता स्नायू संस्था बघितली आपण, म्हणजे खालच्या मधल्या ओळीतलं 2 नंबरचा जो हा आहे चित्र, मस्क्युलर सिस्टम, त्याच्यावरती मालिशचा होणारा परिणाम आपण पाहिला आत्ताच. बरोबर आहे? तर आता 1 नंबरचा जो आहे नर्वस सिस्टम म्हणून आहे. 1 नंबर सगळ्यात वरची ओळ आणि 1 नंबर नर्वस सिस्टम. आता याच्यामध्ये काय काय भाग दिसत आहेत तुम्हाला बघा. पिवळ्या रंगाच्या असतात. नर्व ज्या आहेत त्या पिवळ्या रंगाच्या, आणि याच्यामध्ये 2 मुख्य घटक असतात किंवा याचे असे 2 प्रकार पडतात. सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये काय काय भाग येतो? मेंदूचा भाग येतो. मेंदू आणि मज्जारज्जू असा. म्हणजे याच्यामध्ये मुख्य काय आहे? या चेतासंस्थेमध्ये मुख्य काय आहे? बॉस कोण आहे? मुख्य घटक आहे मेंदू.
आणि त्याच्यानंतर त्या मेंदूपासून निघणाऱ्या फुटणाऱ्या ज्या ह्या चेता आहेत त्या. बरोबर आहे. या चेता काय करतात, तर त्या सर्व शरीरभर पसरलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. त्या चेतामध्येही 2 प्रकार पडतात. कसे, कोणकोणते? तर अवयवाकडून संदेश वाहून नेणारे, मेंदूकडे संदेश वाहून नेणारे हा एक प्रकार पडतो, आणि मेंदूकडून अवयवाकडे संदेश वाहून नेणाऱ्या हा एक प्रकार पडतो. 2 प्रकार मुख्य. आता समजा आपल्याला पोळलं, टोचलं, आपण पटकन हात बाजूला घेतो. म्हणजे संदेश कोणाकडून कोणाकडे गेला? आपल्या त्वचेकडून. ज्या ठिकाणी ज्या त्वचेला आपल्याला पोळले, तिथून संदेश कोणाला गेला? मेंदूला गेला. आणि पटकन आपण हात काढून घेतो, सूचना देतो मेंदू, काढा, पटकन हात काढा, अशी. आणि हे सगळं किती सेकंदात घडतं? पोळल्यास आपण हात बाजूला घेतो, हे किती सेकंदात घडतं? सेकंदाच्या काही भागात. सेकंदाच्या अगदी काही भागात. म्हणजे इतकी फास्ट तिची गती आहे त्या सिस्टमची. परंतु संदेश कोणाकडून कोणाकडे गेला? अवयवाकडून मेंदूकडे गेला. बरोबर आहे. मग मेंदूकडून अवयवाकडे कधी जातो? तर आता हृदय आहे. क्रिया करताना काय 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 एखादी क्रिया करताना मेंदू सांगतो ना शरीराला की हे काम करायचं. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये एक उदाहरण आपण देऊया, किंवा समजा आपलं हृदय आहे. हृदयाच्या क्रिया त्यानं स्वतः पार पाडतंय. म्हणजे पार पाडून कोण घेतंय? मेंदू घेतोय. किती ठोके पडायचे, एक मिनिटामध्ये किती ठोके पडायचे, हे सगळं कोण नियंत्रण करतं? मेंदू करतो. म्हणजे त्या हृदयाला चालवण्यासाठी जे संदेश दिले जातात, ते सगळ्या चेताद्वारेच प्रवाहित होतात. आपण ह्या चेता ज्या आहेत पिवळ्या रंगाच्या, त्याला आपण वायर आहेत असं समजूया. वायर्स आहेत हे. त्याच्याद्वारे जसं इलेक्ट्रिक वायर असतात, बरोबर आहे, इकडं बोललेलं तिकडं ऐकू जातं, तसं जे इकडला संदेश तिकडे जातो, अगदी तसंच हे जे संदेश वाहक आहेत आपल्या चेता, म्हणजे म्हणजे मेंदूकडून मग संदेश कोणाला जातात? तर हृदयाला जातात. किती ठोके पडायचे, कसे पडायचे. म्हणजे 2 प्रकारच्या झाल्या चेता. अवयवाकडून मेंदूकडे संदेश वहन करणाऱ्या आणि मेंदूकडून अवयवाकडे संदेश वहन करणाऱ्या, असे 2 प्रकार झाले. आता हा थोडासा विस्तारित भाग आहे, तो आपल्याला बघायचा. अॅनाटॉमी मध्ये आपल्याला बघायचा नाही. तर याच्यावरती होणारा परिणाम काय आहे तो बघायचा आहे. त्याच्यासाठी शॉर्ट मध्ये आपण बघितलं की थोडंसं याच्यामध्ये 2 मुख्य भाग आहेत. एक आहे मेंदू आणि दुसरे म्हणजे ह्या सर्व शरीरभर पसरलेल्या ज्या नर्व आहेत त्या. 2 मुख्य घटक आहेत. पण नर्वस सिस्टम वरती परिणाम होतो म्हणजे कशावरती होत असेल असं वाटतं बरं तुम्हाला? वाटतं मेंदूवरती होईल का? नाड्या. आता बघा याच्यामध्ये बघूया, थोडंसं आपण थोडंसं विभाजित करून बघूया आपण त्याला. नर्वस सिस्टम असं नाव दिले. 2 प्रकार केले त्याचे, एक सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम. आत्ताच मी सांगितले की सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये कोण येतं? मेंदू आणि मज्जारोजो, मुख्य मेंदू. पुन्हा त्याचे प्रकार पडतात, ब्रेन, स्पायनल कॉर्ड, असे वेगवेगळे त्याचे प्रकार पडतात. याच्यावरती मग मालिशचा परिणाम आहे का? याच्यावरती पण आहे, ते बघायच्या पुढे आपल्याला. परंतु पेरिफेरल जो आहे, जो सर्व शरीरभर पसरला आहे, त्याच्यामध्ये परत 2 प्रकार पडतात, सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. म्हणजे स्वायत्त मज्जासंस्था, आणि हे ऐच्छिक आणि अनैच्छिक अशा प्रकारचे. आणि त्याच्याही नंतर खाली मग आणखीन 2 प्रकार पडतात, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. आता आपण ह्या दोन्हीमध्ये याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे. ज्यावेळी मर्दन चिकित्सा, सर्व अंगभर मर्दन चिकित्सा केली जाते, निवांत असं शांत त्या व्यक्तीला पोहडून एखादी व्यक्ती मर्दन चिकित्सा तिच्यावरती करते, तर त्याच्यावरती कसा परिणाम होतोय? म्हणजे काय हे होत असेल त्या व्यक्तीला? शांत वाटतं, अंग सैल झाल्यासारखं वाटतं, असं म्हणजे कोणता उत्तेजित परिणाम होतो का शांत परिणाम होतो? शांत. शांत. शांत असा परिणाम होतो. उत्तेजित
उत्तेजित होत नाही. म्हणजेच आता हे जे रिसेप्टर्स आहेत आपल्या सगळ्या त्वचेच्या आतल्या बाजूने पसरलेले आहेत. ते रिसेप्टर्स काय करतात, ते वरून येणारे जे हे आहेत, म्हणजे थंड लागतंय का गरम लागतंय का दाब आहे का काय आहे, म्हणजे स्पर्शाची जाणीव जी आहे ती करून घेतात आणि मेंदूकडे पाठवतात. जसे की पोळलं, ही जी जाणीव आहे कशी आहे, ती धोक्याची आहे, खतऱ्याची आहे. म्हणून काय केलं, शरीरानं तीव्रता व्यक्त केली तिथं आणि आपला हात पटकन खेचून घेतला बाजूला. परंतु आता मालिशमध्ये जो स्पर्श आहे, आलं का लक्षात, तो धोकादायक आहे का शरीरासाठी? नाही. पोळण्यात जसा हात बाजूला घेतो तसं मालिश करताना आपण पटकन हात बाजूला घेतो का? नाही. कारण तो जो स्पर्श आहे तो धोकादायक नाही. आलं का लक्षात? सुखावह आहे. त्रासदायक आहे का सुखावह आहे? तो सुखावह आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं मग पोळल्यानंतर आपलं मेंदू काय झाला होता, अलर्ट झाला होता, क्रिया केला होता त्यानं. परंतु मालिशच्या दरम्यान मग तो अलर्ट होईल का? अलर्ट राहणार नाही, शांत होईल, की हे ठीक आहे बाबा, शांत आहे, म्हणजे आपल्यासाठी ते चांगलं आहे, धोकादायक नाही. त्याच्यामुळे मेंदू अलर्ट नाही होणार, तर शांत होणार आहे. म्हणजे ह्याचा बघा क्रिया कशा आहेत. आपण याच्यामध्ये बघूया आणखीन एका ह्याच्यात. जसं योगामधील शवासन ही जी क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण काय होतो, शरीराला शिथिल करतो, बरोबर आहे. किंवा आपलं कोणती आणखीन क्रिया, योग मुद्रा, योग निद्रा. योग निद्रा जी क्रिया आहे याच्यामध्ये पण जसा त्याच्यामध्ये इफेक्ट आहे शरीरावरती, तसा इफेक्ट मालिशमध्ये आहे. शवासन किंवा योग निद्रेमध्ये जसे इफेक्ट आहेत तसाच इफेक्ट कशामध्ये आहे, मालिशमध्ये आहे. आलं का लक्षात? शरीराला काम करणारा. ठीक आहे, बघूया थोडस पुढे आणखी. तर सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक, आपण योग निद्रेमध्ये कोणती ऍक्टिव्हेट होत आहे असं म्हणतो दोन्हीपैकी? पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेट होते. योग निद्रेमध्ये कोणती ऍक्टिव्हेट होते, पॅरासिम्पॅथेटिक. आता पोळल्यानंतर कोणती ऍक्टिव्हेट झाली आहे, सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेट होते. आलं का लक्षात? मेंदू अलर्ट झालाय, जास्तच पोळला आपल्याला समजा, हार्टबीट वाढतील, म्हणजे भीती वाटेल, हार्टबीट वाढल्यासारखे ठोके वाढतील, श्वसन वाढेल, म्हणजे आपण घाबरतो, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या क्रिया कशामध्ये येतात, घाबरणं, दचकणं, भिणं, हार्टबीट वाढणं, श्वसन जलद होणं, ह्या सिम्पॅथेटिक मध्ये येतात इकडं. म्हणजे आता मालिशमध्ये कोणती ऍक्टिव्हेट होते, मग पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेट होते. मग याच्यामध्ये काय लक्षणं आहेत, पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेट होणं म्हणजे काय आहे, तर हार्टबीट स्लो होणं, हृदयगती सावकाश होते, सावकाश चालते, हा स्पर्श कसा आहे, सुखावा आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं हृदयगती सावकाश आहे, श्वसन कसं आहे, संथ आहे, आरामदायी श्वसन आहे. श्वसन जलद झाले का, नाही. जसं साप बघितल्या श्वसन जलद होतं तसं, परंतु याच्यामध्ये तसं आहे का, नाही. किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक मध्ये ज्या ज्या गोष्टी इथं घडत आहेत, पचन असेल, श्वसन असेल, हार्टबीट असेल, किंवा रक्ताचा प्रवाह, ब्लड प्रेशर असेल, आपल्याला पोळलं अचानक, तर रक्तप्रवाह पण आपल्या शरीरातला काय होतो, तीव्र होतो, म्हणजे घाबरल्यानंतर तसं. परंतु संथ अवस्थेमध्ये मात्र रक्तप्रवाह वाढलेला असतो का, नाही, तर संथ असतो. म्हणजे इनडायरेक्टली, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असं आपण म्हणू शकतो की रक्तप्रवाह जो आहे, ब्लड प्रेशर, ते सुद्धा संथ व्हायला लागतं. आलं लक्षात? कसा कसा परिणाम दाखवला आपण मालिशचा, बघा लक्षात येते का तुम्हाला? मालिशमुळे पॅरासिम्पॅथेटिक आपल्याला सक्रिय करता येते आणि
पॅरासिम्पेथेटिक सक्रिय झाल्यानंतर तिचे काय फायदे आहेत ते फायदे आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात. लक्षात, म्हणजेच नर्वस सिस्टम वरती होणारा हा मालिशचा परिणाम आहे. समजला का मुद्दा? बघा हो सर. लक्षात. त्याच्यानंतर आणखीन एक भाग बघूया नर्वस सिस्टम मध्ये परत एकदा. आता हे खालचे दोन भागापैकी आपण इकडली म्हटलं, बरोबर आहे, ही ऍक्टिव्हेट होईल असं म्हटलं, म्हणजे याच्यावरचे परिणाम आहे. आणि नर्वस सिस्टम मधला सेंट्रल नर्वस सिस्टमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं, काय काय आहेत, दोन भाग परत खाली आहेत, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, बरोबर आहे. तर ब्रेन वरती म्हणजे काय परिणाम होईल, ब्रेनचे दोन हे आहेत, म्हणजे मेंदूचे, एक फिजिकल आरोग्य मेंदूचं, आणि दुसरा त्याचा आणखीन एक भाग आहे तो म्हणजे मेंटल, मानसिक आरोग्य. आलं लक्षात. आता सहजच नवरत्न ह्याची एक ॲडव्हर्टाइज मागे प्रसारित व्हायची बघा, नवरत्न तेलाची. काय म्हणून हो. दर्शवलं, काय दर्शवायचं हो त्याच्यामध्ये, थंड वाटतं म्हणून डोक्याला. म्हणजे डोक्याला मालिश केली की डोकं कसं वाटतं, शांत वाटतं, बरोबर आहे, बरोबर आहे का. म्हणजे शरीराला ज्यावेळी पूर्ण मालिश केली जाईल तर शरीराचा थकवा दूर झाल्यासारखा वाटतो, शरीर शिथिल होतं. अगदी तसंच मेंटल थकवा, मानसिक थकवा, डोक्यावरती जी केली जाणारी मालिश आहे त्याच्यामुळं मानसिक हलकेपणा वाटायला लागतो, मानसिक थकवा दूर झाल्यासारखं वाटतं. करून बघा कधी, याचा अनुभव करून घ्या, मग लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे हा तिथं मुद्दा ऍड आपण करू शकतो, मानसिक थकवा दूर करणारी आहे, बरोबर आहे का. तर ह्याच्यामध्ये मानसिक थकव्याशी संबंधित आपण स्थानिक मालिश कशी देऊ शकतो. समजा एखादा व्यक्ती पूर्ण दिवसभर डोक्याचा वापर करून काम करणारा आहे किंवा मानसिक दबावाखाली राहून काम करणार आहे, त्याच्यावरती प्रेशर आहे, जास्त कामाचं प्रेशर आहे, बरोबर आहे. तर अशा लोकांनी मग कुठली मालिश करावी, सर्वांग शरीराची करावी का डोक्याची करावी. हेड मसाज. हेड मसाज त्याच्यासाठी महत्वाचा आहे, आलं का लक्षात. आणि हेड मसाज मुळे मग ते असे फायदे आपल्याला तिथं सांगता शांत येतील. झोप पण येते सर. हा हा हा, बरोबर आहे. माझा पुढचा मुद्दा तोच होता, शांत झोप येणं हे सुद्धा मग कोणाचं काम आहे, कोणाचं काम आहे ते, ब्रेन, हृदयाचं आहे का, नाही ब्रेन, मेंदूचं आहे. म्हणजे बघा, डायरेक्ट इनडायरेक्ट आपण कोणाकडे, कोणत्या सिस्टम कडे जातोय, नर्वस सिस्टम कडे जातोय का, बरोबर आहे, त्याच्याकडे जातोय. शांत सेंट्रल. झोप, शांत झोप लागणं म्हणजे हा मेंदूचाच एक परिणाम आहे, बरोबर आहे. मानसिक थकवा दूर होणं हा सुद्धा मेंदूवरतीच होणारा एक परिणाम आहे. किंवा आणखीन डोकेदुखी, मायग्रेन सारखे जे भाग आहेत त्याच्यामध्ये सुद्धा, डोके दुखण्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मालिशचा त्या ठिकाणी प्रभाव होताना दिसून येतो. किंवा जे लोक स्ट्रेस्ड आहेत, ताणतणावामध्ये आहेत, आता बघा ताणतणावामध्ये सुद्धा दोन ह्याच्यापैकी कोणती ऍक्टिव्हिटी असते हो, आपण ह्याच्यामध्ये बघितले स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये, सिम्पॅथेटिक असते का पॅरासिम्पॅथेटिक चिंतित. म्हणजे आताच आपण मालिशद्वारे कोणती ऍक्टिव्हिटी होते असं म्हटलं, करता येते असं म्हटलं, पॅरासिम्पेथिक. म्हणजे स्ट्रेस हा भाग सुद्धा कळत न कळत किंवा डायरेक्ट इनडायरेक्टली आपण तो कमी करू शकतो. त्याचे जे परिणाम आहेत, स्ट्रेस मधले परिणाम कसे आहेत, जो व्यक्ती चिंतेमध्ये आहे, तणावामध्ये आहे, तर त्याचं मन एका ठिकाणी राहत नाही, सतत वारंवार विचारामध्ये गुंतत आहे, अशा व्यक्तींनी पण मग हेड मसाज करावा.
किंवा आयुर्वेदामध्ये ज्या मालिशचे प्रकार सांगितले आपण पाहिले बघा, बरोबर आहे. तिथं आपण सांगितलं होतं बघा, डोक्याचे मानसिक विकार असा भाग आला होता का त्याच्यात? हो आला होता ना त्याच्यामध्ये? हो शेवटचा जो प्रकार होता बघा, कडनं चमडं बांधायचं, वरून तेल ओतायचं, 2 बोट वर शिल्लक राहिली इतकं तेल ठेवायचं, असे जे प्रकार होते, किंवा शिरोधारासारखा प्रकार होता, किंवा डोक्यावरती तेल धारण करणे, कापूस भिजवून ठेवणे, असे जे प्रकार होते, म्हणजे मानसिक रोगावरती सुद्धा ते उपयोगी ठरणारे. शिरोधाराचा जो प्रकार आहे, मानसिक रोग्यांना पण शिरोधारा दिली जाते, माहित आहे का तुम्हाला? शिरोधारा म्हणजे काय, तर डोक्यावरती तेलाची धार धरली जाते. धार धरली जाते म्हणजे काय, ते तेल एका ठिकाणी राहतंय का? राहत नाही, प्रवाहित होतंय. आलं का लक्षात? आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलेला तो प्रकार कोणता होता? तेल धारण करण्याचा प्रकार होता. आलं का लक्षात दोन्ही मधला फरक? टोपी सारखं आपण पाहिलं होतं बघा चित्र, त्याच्यामध्ये तेल आपण काय केलं होतं, डोक्यावरती धारण केलं होतं. ओतलं होतं. म्हणजे धारण केलं होतं, ते प्रवाहित होत नव्हतं, ते आपण नंतर थोड्या वेळाने काढणार होतो. आणि शिरोधारामध्ये काय होतं, तेल धारण करत नाही पण स्थिर राहत नाही, ते वाहत राहतं, म्हणजे रोगानुसार ते दिलं जातं. आलं का लक्षात? रोगाच्या तीव्रतेनुसार शिरोधारा द्यायची का, ते आपण पाहिलेला तो जो प्रकार आहे तो प्रकार द्यायचा, किंवा कापसाचा बोळा वगैरे भिजवून तो तेलाचा डोक्यावरती ठेवायचा, तसा प्रकार द्यायचा. म्हणजे रोगाच्या तीव्रतेनुसार ते ठरवलं जातं आयुर्वेदामध्ये. आलं लक्षात? म्हणजे शिरोरोगासाठीच ते प्रकार होते. अगदी तसंच मग डोक्याच्या याच्यावरती परिणाम, म्हणजे स्ट्रेसवरती सुद्धा परिणाम करणारी ही मालिश आहे. मेंदूला आराम आणि शांतता देणारी आहे. ब्रेन रिलॅक्संट, जसं आपण मसल रिलॅक्संट असं आपण म्हटलं, तसं ब्रेन रिलॅक्संट असं आपण तिला म्हणू शकतो. ठीक आहे. आता बघा काय काय सांगितलं मज्जासंस्थेमधले पॉइंट. मानसिक थकवा किंवा मायग्रेन सारखा प्रकार असेल, किंवा ताणतणाव असेल, किंवा मेंदूची शांतता असेल, किंवा उत्तम झोप असेल, असे 5-6 फायदे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो मज्जासंस्थेमध्ये. आता आणखीन एक बघूया, स्केलेटल सिस्टम. स्केलेटल सिस्टम वरती होणारा परिणाम. तर त्याच्याही पूर्वी जसं आपण मज्जासंस्था पाहताना अगोदर थोडीशी माहिती त्याची घेतली, तर तसंच थोडस याच्याविषयी बघूया आणि पुढे जाऊया. स्केलेटल सिस्टम मध्ये मग काय येतं, नुसते हाडच येतात का? बघा, नुसते हाडच आहेत का याच्यात स्केलेटल सिस्टम मध्ये? हाड तर नाही. आहेतच, मुख्य घटक आहे जॉईंट हाड. मुख्य घटक म्हणजे हाड आहेत, बरोबर आहे. आता मज्जासंस्थेमध्ये मुख्य कोण होतं? मेंदू होता. आलं का हो लक्षात? मुख्य मेंदू आहे मज्जासंस्थेत. तसं अस्थिसंस्थेमध्ये मुख्य हाडच आहेत, हे बरोबर आहे, 100% बरोबर आहे. परंतु हाडामध्ये जर सांधेच नसते तर काय झालं असतं बरं, कल्पना करा तुम्ही. सांधेच नसते तर हालचाल म्हणजे झाली नसती. आपली हालचाल करताना अशी आधी आपण लवचिकता नसते. आपण बुजगावण्यासारखे राहिलो असतो एका उठता ठिकाणी. बसता नसणार. उठता आलं नसतं, बसता आलं नसतं, फिरता आलं नसतं, बोलता आलं नसतं. तर बोलता येते म्हणजे आता हे फेशियल मध्ये सुद्धा या कवटीमध्ये 2 हाड आहेत, खालचं हाड वेगळं आहे, वरचं वेगळं आहे. हालचाल करता येते एका सांध्याद्वारे. तसं अस्थिसंस्थेमध्ये अस्थि, हाड आणि सांध्यांचा सुद्धा समावेश होतो. आलं लक्षात? मग डायरेक्टली परिणाम होतो का अस्थिवरती, का सांध्यांवरती परिणाम होतो मालिशचा? तर सांध्यामध्ये सुद्धा काय आहेत घटक, काय काय आहेत मग? लिगामेंट आहेत,
टेंडॉन्स आहेत, खुर्च्या आहे, असा भाग आहे. एक मिनिट बघूया. आता आलो आपण काय अस्थि संस्था बघितली, त्याच्यानंतर सांध्याकडे आलो आणि सांध्याकडून आता आणखीन थोडं पुढे जातोय. एक सांधा आपण घेतला याच्यामधला कुठला तर त्याच्यामध्ये पूर्वी जो मी एक फायदा म्हटला होता की सांध्यांच्या प्रॉपर हालचालीसाठी स्नायूच्या प्रॉपर हालचाली होणं किंवा स्नायू लवचिक असणं गरजेचं आहे. अगदी तो फायदा आपण इनडायरेक्टली अस्थि संस्थेवरती आहे असं म्हणू शकतो. बरोबर आहे. सांध्यांच्या आरोग्यासाठी कोणाचं आरोग्य महत्वाचं आहे? स्नायूंचं आरोग्य महत्वाचं आहे. त्यासोबत लिगामेंट्स असतील किंवा टेंडॉन्स असतील तर ज्यावेळी आपण स्थानिक मालिश करतो, गुडघ्याभोवती सर्क्युलर मालिश करतो, त्यावेळी हे घटक तिथं टार्गेट होतात. काय काय घटक होतात? लिगामेंट किंवा टेंडन सारखे भाग त्या ठिकाणी टार्गेट होतात. लक्षात, त्यांच्यावरती तिथं विशेष प्रभाव होताना आपल्याला दिसून येतो. तर जसं स्नायूमध्ये रक्ताभिसरण वाढतं असं म्हटलं, तसंच ज्यावेळी आपण सांध्यांच्या भोवती मालिश करू त्यावेळी हे लिगामेंट वगैरे जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा रक्ताभिसरण वाढतं. त्याच्यामुळं तिथलं टेंडॉनचं आरोग्य कार्य काय सर? काय टेंडॉनचं काय कार्य करतं? टेंडॉनचं कार्य म्हणजे ते जोड आहे तो. स्नायू आणि हाड यांच्यामधला जोड आहे. आणि लिगामेंट जो आहे तो हाड आणि हाड यांच्यामधला जोड आहे. आलं का लक्षात? ओके. बघा, वरचं हाड आणि खालचं हाड. आता गुडघा जो आहे तो आपला पाय जो आहे तो अखंड हाड आहे का ते पायामधलं? नाही. मांडीतला हाड एक आणि पिंडीतला हाड एक असं आहे. बरोबर आहे. आणि दोन्ही मध्ये जोड आहे. म्हणजे दोन्ही मधली जोड असलेली हाड बांधून ठेवण्याचं काम हे लिगामेंट करतात. हाडामधला जोड हा पांढरा रंगाचा दाखवलेला आणि वरचा जो आहे तो मांसपेशी जिथं हाडांना चिटकतात तो जोड म्हणजे टेंडॉन जोड. त्यासोबत सांध्याभोवतीची जी सूज आहे, स्वेलिंग आहे किंवा पेन आहे, तर मसाजमुळं हे लिगामेंटच्या आसपासची जी सूज आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि सूज कमी झाली तर सांध्यांची हालचाल होणं हे सुद्धा आपल्याला सोपं होतं. मसाजमुळं आपले लिगामेंटच्या ज्या उती कडक झालेल्या आहेत ते सुद्धा कडकपणा आपल्याला दूर करता येतो. जसं स्नायूंचा कडकपणा दूर करता येतो अगदी तसेच परिणाम याच्यावरती आहेत. किंवा लिगामेंट टिअर असेल, स्ट्रेन असेल ते सुद्धा लवकर बरे होण्यासाठी आपल्याला मालिशचा फायदा करून घेता येतो. ठीक आहे. बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. याच्यामध्ये काय अडचण असेल तर विचारू शकता. तर गुडघ्याची मालिश करताना म्हणजे समजा झोपलेल्या अवस्थेत गुडघ्याची मालिश करायची, तर तो पाय फोल्ड करून ते जॉईंट वरती ठेवून मग करतात, त्याचं कारण काय? म्हणजे त्याचं कारण काय, म्हणजे लिगामेंट वगैरे जे आहेत त्याच्यावरती म्हणजे फोकस व्हावं जास्त प्रमाणामध्ये असं. ओके. आणि आणखीन एक सायंटिफिकली असं सांगितलेलं आहे की सायनोव्हियल जे फ्लूइड असतं सांध्यामध्ये, म्हणजे सांध्यांना वंगण करणारं एक फ्लूइड असतं, ते वाढवण्यासाठी किंवा वाढण्यासाठी सुद्धा मालिशमुळे मदत होते असं म्हटलेलं आहे. प्रोडक्शन ऑफ सायनोव्हियल फ्लूइड, त्याच्या वाढीसाठी सुद्धा मालिश मदत करते असं म्हटलंय. सर
मालिश बद्दल मला आणखीन एक विचारायचंय हम्म. की आता विचारा की. पहाटे वेळ नसतो तर मग मालिश हम्म. रात्री करून झोपलं तर हो, करता येते, काय हरकत नाही. अच्छा स्थानिक मालिश जे आहे ना, स्थानिक मालिश जे आहे ते आपण कधीही करू शकतो, वेळ मिळेल तेव्हा. तर सर्वांग मालिश आहे ती मात्र आपल्याला सकाळी करावी लागेल, असं आहे. बरोबर आहे. हे सर्वांग मालिश करून आपण कपडे वगैरे परिधान करू शकणार नाही. पूर्ण शरीराला तेल लावलेलं असतं. म्हणजे ते अंघोळीच्या अगोदर करून, अंघोळ वगैरे करून नंतर हे करता येतं. परंतु स्थानिक मालिशला वेळेचं बंधन त्या ठिकाणी पडत नाही. रात्री केली तरी चालते, दिवसा केली तरी चालते. आणि वाताचा जो प्रकोप आहे, विशेष करून रात्री असतो. पित्ताचा प्रकोप हा दिवसा असतो. आणि सांधेदुखी किंवा दुखणं हा जो भाग आहे तो वाताचा प्रकोप आहे. तर वाताच्या शमनासाठी काय आहे मग? मालिश आहे. मग ती विशेष आता विशेष उपयोगी रात्रीच्या वेळी तर विशेषच उपयोगी आहे ती. बरोबर आहे. कफाचा जो प्रकोप आहे तो पहाटे असतो. म्हणजे धाप लागणं, दम लागणं, खोकला येणं या पहाटेच्या वेळी ते थोडंसं जास्त असतं, अधिक असतं, प्राबल्य असतं कफाचं. आणि दुपारच्या ऐन दुपारच्या वेळी पित्ताचं प्राबल्य असतं. असं. आणि संध्याकाळच्या वेळी ह्याचं वाताचं प्राबल्य असतं. म्हणजे वाताच्या शमनासाठी मालिश उपयोगी आहे असं आपण म्हटलं, एक मुद्दा आहे आपण पाहिलाय. तर तो मग आपल्याला फायदेशीर आहे तिथं. परंतु मी असं अनेकांकडे असं बघितलं की ते सर्व दैहिक मालिश करतात आणि रात्री झोपतात कारण त्यांना ते म्हणतात की आम्हाला डॉक्टरनी सांगितले की मालिश हं. करून झोपलं तरी काही हरकत नाही. मग हं, हे हं. कसं सर? आता जस्ट त्यांच्या डॉक्टरचे फॉर्म्युले वेगळे असतात. वेगवेगळे डॉक्टर्सचे जे विचार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आता त्यांच्या विचारानुसार ते असतं. आता सर्व देहिक मालिश करून जर झोपायचं म्हणलं तर सगळ्या अंथरुणाला वगैरे ते लागलं का नाही? थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि सर फुल बॉडी मसाज मध्ये जेव्हा पोटाचा मसाज चालू असतो हं, तेव्हा हं. मग जेवण आणि मसाज मध्ये किती तासाचं अंतर पाहिजे? कमीत कमी 3 तासाचं तर अंतर असावं. कमीत कमी. जास्त असेल तर उत्तम. पोटाच्या मालिशचे थोडंसं आपण ते पुढे बघणार आहोत. डायजेस्टिव्ह सिस्टम आणि मालिश असा थोडासा भाग आहे पुढं. तो पण आपल्याला बघायचा आहे थोडा. पण बऱ्याच वेळेस जेव्हा असं मालिश किंवा बस्ती हं. स्नेहनला बोलवतात तेव्हा ते डब्बा हं. घेऊन बोलवतात डॉक्टर. म्हणजे न जेवता हं. या, स्नेहन, स्वेदन हे करा हं. आणि मग नंतर जेवण इथेच करा असं सांगतात. पण ते बरोबरच आहे की मग. उपाशी हा, पोटीच केल्या त्या गोष्टी उपाशी पोटीच केल्या की. हो. नंतर जेवण करायचं आपल्याला असं. जर जेवलेल्या पोटी केलं तर ते एक जळजळ खूप होतं तर त्याचा अनुभव आहे. बरं, बरं, बरं. तुमचं काही हे आहे का? म्हणजे निसर्गोपचाराचं वगैरे काही? नाही, नाही. निसर्ग उपचाराचं नाहीये. मी बरं. स्वतः बस्ती घेतली होती. तर मग हां. त्या दरम्यान एकदा मी 2 तासांपूर्वी जेवून गेले होते. तरी पण त्याचा परिणाम म्हणजे खूप हं. दाह झाला आतून. बस्तीच्या वेळेस तर मग ते त्रासदायकच आहे ना, भरपूर त्रासदायक आहे उलट. हं. हं. ठीक आहे. मग असे अनुभव पण शेअर करता येतात आपल्याला. म्हणजे मी पूर्वी पण मालिश पाहताना आपण म्हटलं होतं बघा, कोणी मालिश वगैरे केलंय का? कधी त्याचा प्रयत्न केलाय का तसं? आणि केल्यानंतर हो आपल्याला सर, काय केलंय. आपल्याला मी फुल बॉडी मसाज करून आली. बरं. म्हणजे अगोदर करत होता का आता केली असं? म्हणजे एक्सपिरियन्स साठी. अनुभव काय आहे मग त्याचा? म्हणजे अगोदर करत होता का आता केले? म्हणजे आपलं सिलेबस चालू आहे म्हणून असं आहे काय? नाही नाही, त्याचा उपयोग झाला इकडे अभ्यासात. बरं. हां.
सर मालिशसाठी पूर्ण शरीर रिकामं असणं म्हणजे योगाभ्यासाला जसं पूर्ण शरीर म्हणजे पोट रिकामं असणं हे जसं गरजेचं असतं ना, हो, तसं हो. मालिशसाठी सुद्धा मालिशच्या दरम्यान सुद्धा पोट पूर्णपणे रिकामं असणं अत्यंत गरजेचं असतं. नाहीतर म्हणजे ते बघा, सर्वांग मालिशसाठी ते गरजेचं आहे. स्थानिक मालिशसाठी नाही. हो, अगदी बरोबर. तुम्ही याचे आहेत का DMLTचे? सॉरी, ह्याचे DYNDचे? हो, मी DYNDची आहे. ठीक आहे, ठीक आहे. चालतंय. आवाजावरून लक्षात आलं. ते गेल्या वर्षी होतो. हो, 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 हो. आलं, आठवलं ते. हम्म. ठीक आहे. ठीक आहे. थांबूयात मग, बाकीचा भाग उद्या बघूया आपण. तुमचे हो, काही चालेल. अनुभव असतील किंवा तुमच्या काही विचारायचं असेल किंवा काही त्रुटी असतील, तर ते उद्या म्हणजे नंतर आपण शेअर करू शकतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. थांबूयात. हो, थांबू. सर, हॅलो.